माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश नाकारला। सोवळं न नेसल्यामुळे पुजाऱ्यांनी प्रवेश नाकारला। वर्ध्याच्या देवळीमधील राम मंदिरातील प्रकार। चंद्रपुरात भाजप स्थापना दिनाचे 2 वेगवेगळे कार्यक्रम। सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्याकडून वेगवेगळे कार्यक्रम। पक्षातील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा वाट्यावर। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरण। सरकारच्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल उद्या येणार। आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये अहवाल सादर करणार। मंत्री चंद्रकांत पाटलांनी ईश्वरी भिसेंच्या कुटुंबियांची भेट घेतली। चंद्रकांत पाटील यांच्याकडून भिसे कुटुंबियांना 1 लाखाची मदत। डॉक्टरांना सांगूनच रुग्णालयातून निघालो। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील सीसीटीव्ही फुटेज समोर आणा। भिसे कुटुंबियांची मागणी। कायदेशीर कारवाई करण्याचा देखील इशारा। बच्चू कडूंच्या शेतमजुरांसाठीच्या अन्नत्याग आंदोलनामधील मुद्दे निकाली काढण्यासाठी उद्या बैठक। उद्या दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। सर्व विभागातील सचिव देखील उपस्थित राहणार। आरोग्य सेवेवरून आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांचे कान टोचले। डॉक्टरांमधील सेवाभावी वृत्ती कमी होऊ लागली आहे। सांगलीमधील डॉक्टरांच्याच कार्यक्रमात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कान टोचले। ह्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 गोष्टी ऑब्झर्व केल्या। खरं तर डॉक्टर आणि डॉक्टरांची सेवाभावी वृत्ती याचा अलीकडचा संबंध फारसा कमी व्हायला लागला। खरं तर काल पुण्यात एक घटना घडली आणि पुण्याच्या घटनेनंतर परत एकदा वैद्यकीय सेवा महत्त्वाची काय, वैद्यकीय व्यवसाय महत्त्वाचा, अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित झाला। लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडून घेतली। आयुक्त बाबासाहेब महानोरे गंभीर जखमी। खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती।